नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती 2025 यासाठी आपण महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये मागे जे परीक्षा होऊन गेलेले आहे त्यामधील जे IMP प्रश्न आहे हे आपण इन्क्लूड केलेले आहेत। तसेच पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहे की जे परीक्षेला येऊ शकतात असे या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेले आहेत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा। जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया पहिला प्रश्न काय आहे। भारताचा मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? भारताचं मँचेस्टर शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर दिले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला देत चालायचं आहे। मुंबई, अहमदाबाद, कानपूर, कोइंबतूर कोणतं शहर आहे की ज्याला भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर 2। अहमदाबाद हे जे शहर आहे याला काय भारताचं मँचेस्टर शहर म्हणून ओळखलं जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया। अणुशक्तीचे नियम कोणी मांडले? शास्त्रज्ञ तुम्हाला दिलेले आणि प्रश्न काय आलेला आहे की अणुशक्तीचे नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेले? बघा, चार्ल्स डार्विन, त्यानंतर ग्रेगर मेंडले, लामार्क, रॉबर्ट हुक। काय उत्तर असेल? योग्य उत्तर येईल या प्रश्नाचं ग्रेगर मेंडले या शास्त्रज्ञाने काय केलेले? अणुशक्तीचे नियम मांडलेले। पुढचा प्रश्न आपण बघूया। मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण आहेत नवीन नियमानुसार? किती मुख्य वर्ण येतील? पर्याय पहा काय दिले? 48, 50, 52। तर एकूण किती मुख्य वर्ण आहेत? पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल की मराठी भाषेमधून एकूण मुख्य वर्ण आहेत 52 नवीन नियमानुसार। पुढचा प्रश्न आपण बघूया। भारताचे पक्षीतज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? बर्डमॅन ऑफ द इंडिया कोणाला म्हणून ओळखलं जातं? डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर सलीम अली, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन। तर भारताचे पक्षीतज्ञ कोण आहेत? पर्याय नंबर ब डॉक्टर सलीम अली यांना काय भारताचे पक्षीतज्ञ म्हणजेच बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं। आता बाकीचे पर्याय आहे काय? डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर SM स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना काय म्हटलं जातं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। बघा, डॉक्टर सलीम अली आहे त्यांना काय भारतातील पक्ष्याचे सर्वेक्षण करून द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला पर्याय दिलेला आहे डॉक्टर होमी भाभा, तर हे काय आहे परमाणु विज्ञानाचे जनक म्हणून डॉक्टर होमी भाभा हे ओळखले जाते। पक्षाशी यांचा काही संबंध नाही आहे। त्यानंतर पुढचा पर्याय आहे बघा डॉक्टर MS स्वामीनाथन, हे काय आहे हरित क्रांतीतील यांची भूमिका आहे आणि कृषीशास्त्रज्ञ आहे। त्यानंतर जे वर्गीस कुरियन आहे तर यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं कारण दुग्ध क्रांतीचे जनकसुद्धा आपण त्यांना म्हणतोय। पुढचा प्रश्न आपण बघूया। संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती? जी संविधान सभा होती या संविधान सभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती होती? 363, 364, 378, 389। योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 4 389 एवढी संख्या काय होती? ही संविधान सभेतील सदस्य संख्या होती। पूर्वी सदस्य संख्या किती होती? 389 होती। त्यापैकी काय झालं होतं 292 सदस्य वेगवेगळ्या प्रांतातून म्हणजेच काही मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, काही कलकत्ता प्रांत ह्याच्यातून किती 292 सदस्य निवडले गेले होते। 4 सदस्य हे जे मुख्य आयुक्त असते यांच्यामधून म्हणजे मुख्य आयुक्त जे प्रांत आहे याच्यामधून काय 4 सदस्य निवडले गेले होते आणि उरलेले जे 93 सदस्य होते तर हे संस्थानामधून निवडले होते। परंतु भारत आणि पाकिस्तानाची फाळणी झाल्यावर संविधान सभेमध्ये आपल्याकडे फक्त 299 सदस्य राहिले आणि बाकी 90 जे सदस्य आहे ते पाकिस्तानामध्ये चालले गेले। त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न त्यामध्ये विचारला जाईल की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती? तर तिचं उत्तर येईल 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली होती। पुढला प्रश्न आपण बघूया।
भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद कोणते? बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीटमध्ये येऊन गेलेला आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला गेलेला आहे. सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद कोणतं आहे? पर्याय पहा काय दिलेले: उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अटॉर्नी जनरल आणि सरन्यायाधीश. सर्वोच्च पद कोणतं आहे? राष्ट्रपती. आणि दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद कोणतं आहे? मग उपराष्ट्रपती. म्हणजेच योग्य उत्तर काय यायचं? पर्याय नंबर 1 उपराष्ट्रपती. तुम्हाला मी काय करतो, पदांची लिस्ट देतो की कोणत्यानंतर कोणतं पद येतं आहे. हे बघा, पहिलं पद येतं राष्ट्रपती, त्यानंतर दुसरं उपराष्ट्रपती, 3 नंबरवर येते पंतप्रधान आणि 4थ्या क्रमांकाचं पद आहे राज्यपाल. 5व्या क्रमांकाचं पद कोणतं येतं? आधी होऊन गेलेले राष्ट्रपती, म्हणजे जे माजी राष्ट्रपती हे 5व्या क्रमांकावर. 6व्या क्रमांकावर पद आहे सरन्यायाधीश आणि लोकसभेचे सभापती, हे 6व्या क्रमांकाचं पद आहे. आणि 7व्या क्रमांकाचं पद येतं काय? सर्व राज्याचे मुख्यमंत्री. त्यानंतर केंद्राचे जे कॅबिनेट मंत्री असते आणि जे विरोधी पक्षनेते असते हे कितव्या क्रमांकावर येतात? 7 क्रमांकावर येतात. असे एक आहे इम्पॉर्टंट 7 पद आहे भारतातील. पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्रामपंचायतच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? काय? ग्रामपंचायतच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, किती वर्षाचा असतो? सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलंच असेल. काय की ग्रामपंचायतच्या सदस्याचा कार्यकाळ हा फक्त 5 वर्ष असतो. म्हणजेच पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल. मला हे सांगा की ग्रामसभा म्हणजे काय? तर ग्रामसभा म्हणजे ज्यामध्ये 18 वर्षावरील रजिस्टर मतदार असतात, यांच्यामधून काय ही ग्रामसभा बनते. म्हणजे ग्रामपंचायतचा मुख्य कोण असतो? तर ग्रामपंचायतचा मुख्य हा सरपंच असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सरोवर आहे, त्यानंतर पर्वतरांगा, उंच पर्वत शिखरे, थंड हवेचे ठिकाणे, ह्या गोष्टी सर्व आपण पाहायला पाहिजे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर या ठिकाणी तुम्हाला विचारलेले. सरोवरांचे नाव दिले आहे: चिल्का सरोवर आहे, लोणार सरोवर आहे, उलर आहे आणि सांबर आहे. यापैकी सर्वात मोठं आणि गोड्या पाण्याचं कोणतं सरोवर येईल? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3 उलर. हे जे सरोवर आहे हे काय आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मग उलर सरोवर कुठे आहे? तर उलर सरोवर जम्मू आणि काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर बांदीपोरा या जिल्ह्यात आहे. त्यानंतर याच्यावर असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की उलर सरोवर हे कोणत्या नदीपासून बनलेलं आहे? तर त्याचं उत्तर येतं बघा, झेलम नदीने भरलेलं असून त्याचं क्षेत्रफळ हंगामानुसार बदलतं. आणि एक आहे आशिया खंडातील सर्वात मोठे नैसर्गिक गोड्या पाण्याचं सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर असून याचं क्षेत्रफळ किती आहे? 189 चौरस किलोमीटर. त्यानंतर ते चिल्का सरोवर आहे, तर हे कुठे आहे? ओडिशा राज्यामध्ये, परंतु ते काय आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, ते गोड्या पाण्याचं नाही. त्यानंतर लोणार सरोवर कुठे आहे? तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. हे छोटे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यानंतर सांबर जे सरोवर आहे हे कुठलं आहे? तर हे सांबर सरोवर राजस्थानातील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? IMP प्रश्न आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये सणावर सुद्धा प्रश्न विचारले जातात की कोणत्या राज्याचा महत्त्वाचा सण कोणता किंवा जे नृत्य आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा. काय उत्तर असेल याचं? बिहू हा सण कोणत्या राज्याचा आहे? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 1 आसाम या राज्याचा बिहू सण आहे. आता हा बिहू 3 प्रकारामध्ये साजरा केला जातो, त्याबद्दल आपण थोडं बघूया. हा आसामचा काय मुख्य सण असून कोणकोणते प्रकार आहे त्याचे? रंगाली बिहू, कोंगाली बिहू आणि भोगाली बिहू असे 3 प्रकारचे बिहू साजरे केले जातात आसाममध्ये. आणि तामिळनाडूमध्ये पोंगाल हा सण साजरा केला जातो. आणि तेलंगणा आणि ओडिशा याच्यामध्ये काय नुआखाई हा सण महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महत्त्वाचे पॉईंट आहे, नोट डाऊन करत चला.
महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्हा तुम्हाला विचारलेला आहे. महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणता जिल्हा येईल? नाशिक, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग. योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 2. काय? सागरेश्वर जे वन्यजीव अभयारण्य आहे हे सांगली या जिल्ह्यामध्ये येतं. सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य याचं वैशिष्ट्य काय आहे? चितळ हरिण व सांबर हरिण हे मुबलक प्रमाणात आढळतं. कृष्णा नदी या ठिकाणून वाहते. कुठं? सांगली जिल्ह्यामधून. तसंच महाराष्ट्रामध्ये एकूण किती? 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. 50 ते 52 वन्यजीव अभयारण्य आहेत. मग तुम्हाला ही राष्ट्रीय उद्यानं कुठं कुठे आहे हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. बघा, ताडोबा अंधेरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर 2 नंबरचं आहे पेंच, हे कुठं आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मेळघाट हे अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर गोगामल हे सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि नवेगाव बांध म्हणून म्हणतो आपण त्याला, ते कुठं आहे? गोंदिया या जिल्ह्यामध्ये. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आपण बघूया. जूल हे कशाचं एकक आहे? काय मोजण्याचे एकक आहे जूल हे? घनता मोजल्या जाते, कार्य मोजल्या जातं, चाल मोजल्या जाते का वेग मोजला जातो? मग कशाचं एकक असेल जूल? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. जे कार्य आहे हे कार्य मोजण्याचं जूल हे एकक आहे. आता बलाचं एकक काय आहे? तर न्यूटन आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे. तर भेटूया अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.